आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे हे सगळ्यांना माहित आहे, बरोबर? पण आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे कुणाला माहित आहे का? जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतात, पण आपण जाणार आहोत याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळत नाही. आपल्याला जर 9 महिने आधी पत्र आलं, हा तुमचं आटपलं, आता हिशोब करून घ्या, काय अवस्था होईल माणसाची? पण नाही, ते संकेत मिळत नाहीत. 130-135 कोटी लोकसंख्या भारताची. हजारो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांच्या नावाची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. आपल्यालाही त्यांच्याचपैकी एक व्हायचंय का? आले गेले काही नाही, कोणाला घेणं देणं. आपल्याला जर वाटत असेल की इतिहासानं आपल्या येण्याची आणि जाण्याची नोंद ठेवावी, तर तसं कर्तृत्व आपल्याला करावं लागेल. आणि त्यासाठी फक्त स्वतःसाठी जगून चालत नाही, आपल्याला थोडंसं इतरांसाठी जगता येईल का? मी म्हणत नाही तुमचं सगळं सोडा इतरांसाठीच काम करत बसा, पण तुमच्या दारात जर पोरांनो बाग फुलून आली ना, त्यातली 2 फुलं इतरांना द्या. तुमचे सूर जुळून आले, 2 गाणी इतरांसाठी गा. तुमच्या दारात आभाळ भरून आलं, उंजळभर पाणी इतरांना द्या. आणि तुमची उंची जर आभाळाला टेकली तर अशाच मानावर करून बघू नका, थोडंसं खाली झुका. आणि जी माणसं मातीत मिसळतात, त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडं तरी वरती उचलून घेता येईल का? मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा.